मित्रांनो, वसई विरारमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। पावसाचं मध्यांतर संपून गेलं आहे, तरीसुद्धा पावसाचं काही ठिकाणं नव्हतं। पण आता ऑगस्ट महिना चालू झाला आहे, ऑलमोस्ट ऑगस्टचा मिडलसुद्धा संपला आहे आणि पाऊस खूप सारा पडतो आहे बघा। कालपासून पाऊस चालू झालेला आहे, आज दहीहंडीसुद्धा आहे। सो तुम्ही बघू शकता बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं आहे, त्यामुळे येण्या जाणाऱ्या लोकांची गैरसोय होते। मित्रांनो, वसई विरारमध्ये कालपासून पावसाने एवढी जोरदार हजेरी लावली आहे की तुम्ही इथे बघू शकता। नालासोपारा टाकीपाडा येथे फुल पाणी भरलेलं आहे। आता इथून मी ऑफिससाठी जात होतो, पण माझीसुद्धा गाडी या पाण्यामध्ये बंद पडली। मी अक्षरशः ढकलत आणली आहे। माझ्या जोडीला कोण नाही म्हणून, नाहीतर मी तुम्हाला ती व्हिडिओ दाखवली असती। पण मित्रांनो, पाणी बघू शकता, इथे फुल भरलेलं आहे। मला वाटतं अजून या घास रोडमध्ये पुढे पाणी असंच भरलेलं असेल। तिकडे साईडला चालले, लेफ्टला चालले। हे बघा, इकडे पण यांची गाडी बंद पडली। मित्रांनो, बघू शकता तुम्ही आजची परिस्थिती काय आहे। पावसाचं पाणी इतकं भरले की गाड्या अक्षरशः नदीतून जात आहेत की रस्त्यावर चालतायत हे कळेना झाले। रस्ते ओळखूसुद्धा येत नाही आहेत। लोकांना धोक्याचं सुद्धा भान राहत नाही, ते काळजीपोटी गाड्या घेऊन चालले आहेत। त्यामुळे अपघाताची शक्यता आपण नाकारू शकत नाही। किती साऱ्या गाड्यांचं इंजिन बंद पडले, खूप सारं नुकसानसुद्धा झालं आहे। अशा परिस्थितीत शक्यतो गाडी चालवलेली न बरी, पण काय, कामाच्या काळजीपोटी सगळ्यांनाच जावं लागतं। जर जास्त गरज असेलच तरच तुम्ही घराबाहेरून पडा, अन्यथा काय घराच्या बाहेर जाण्याची गरज नाही आहे। दादा डेअरिंग करून चाललं आहे, पण चान्सेस कमी वाटतात। गाड्यांची रांगच रांग, ऑप्शनच नाही मित्रांनो। फोर व्हीलर आणि बाईकवाले कसे तरी जात आहेत, पण स्कूटरवाल्या लोकांचे खूप प्रॉब्लेम होतो। काय हालत आहे बघा मित्रांनो, मला सुद्धा असंच गाडी ढकलत जावं लागतं। आता मी इथे मध्यावर थांबलो आहे। सीट फोर व्हीलरची ही हालत आहे। मी सुद्धा असाच ढकलत चाललो आहे। थोडी मोबाईलची रिस्क वाटते म्हणून मध्ये मध्ये थांबतो आहे, नाहीतर तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ दाखवले असते मित्रांनो। भयंकर पाऊस झालेला आहे। या इथून पूर्ण आरपार किंवा ना घास फाटापर्यंत फुल पाणी। या लोकांची तर फार हालत चालली आहे बघा मित्रांनो। ऑफिसला जायचं की गाड्या ढकलत नाही तर काही समजेना झाले। अक्षरशः एवढं पाणी भरले, किती त्रास होत असेल या लोकांना।
आपला काहा घोडा इकडे उभा आहे, ते बघा ढकलत चाललोय. इथून त्या टोकापर्यंत म्हणजे लास्टला एकदम तिथपर्यंत मी जोपर्यंत माझी स्कूटर चालवत नेत नाही तोपर्यंत मी फ्री होणार नाही. पण ठीक आहे, मला काम अर्जंट आहे, मला जावंच लागणार आहे, त्यामुळे मी आता इथून चालवत नेतो गाडी. बेकार हाल झाले आहेत माझे, बेकार, खूप बेकार हाल झालेत. अर्जंटचं काम नसतं तर मी आज घरातून बाहेरच पडलो नसतो. सो असू द्या, चला काहीतरी नवीन. समोरून कार येते बघा आणि किती पाणी उडवतंय. हा नालासोपाराचा घास रोड आहे, नालासोपारा वसईमधला. अक्षरशः मित्रांनो, सगळ्यांसोबत माझेसुद्धा खूप हाल झाले. बघू शकता, मी माझी गाडी आता गॅरेजला घेऊन आलो. एवढं पाणी भरलेलं की माझ्या गाडीमध्ये इंजिनमध्ये पाणी गेलं, फिल्टरमध्ये पाणी गेलं, किक अक्षरशः जाम होऊन गेली, किक स्टार्टच होत नव्हती, सेल्फ तर घेतच नाही. मग शेवटी मला गॅरेजला यावं लागलं. हे बघा फिल्टरच्या बॉक्समधून किती पाणी बाहेर येते. खूप पाणी माझ्या गाडीमध्ये गेलेलं आहे. आता गाडी जोपर्यंत रिपेअर होत नाही तोपर्यंत मी पुढे जाऊ शकत नाही. गाडी तर गॅरेजला घेऊन आलो आहे, तर बघूया. फिल्टरमध्ये पाणी किती भरले बघा मित्रांनो तुम्ही. आता उघडतायत ते प्लेट. बापरे, अवघडच झाला आजचा दिवस. खूप पाणी जमलेलं मित्रांनो, खूप पाणी. फिल्टर बघा, फिल्टरने एकदम अक्षरशः जे सोक करतो ना तसं फुल पाणी घेतलेलं आहे. सायलेन्सरमध्ये सुद्धा पाणी बघा. आता रेस दिले ते सायलेन्सरमधून पाणी खूप बाहेर येत आहे. बापरे, गाडी तर पाण्याने भरलीच आहे माझी. असं